तयारी करण्यासाठी मुलांना समजण्यासाठी डिजिटल वापर करणे ही काळाची गरज आहे. तर हे डिजिटल साहित्य आहे विषया केलेली आहे. आता ही बंद आहे मुलांनी प्रयत्न केलो पण सुरू नाही झाली. आता इथे आपण काही दिसते असते व्हिडिओ दाखवत असतो. तसंच माझं एक यूट्यूब चॅनल आहे कधी जितेंद्र म्हणून. आणि जर आपल्याकडे नेट जरी नसेल तर पेनड्राईव्हमध्ये आपण जे व्हिडिओ अपलोड करू आपण इथे दाखवू शकतो. तो विषयांचा करतो मी वेबसाईटवर नंतर येतो. आणि हे बेसिक 1 ते 4 मुलांसाठी खूप म्हणजे उपयोगी व्हिडिओ आहे. आपण यूट्यूब चॅनलवरून मुलांना व्हिडिओ कधी दाखवायचे नाही आणि यूट्यूब चॅनलवरून दाखवायचं यूट्यूबवरून दाखवायचे नाही. त्यात रिक्त असते. कुणाचंही चॅनल जर असेल ते आपण चॅनलला व्हिडिओ दाखवायचे. तर माझं चॅनलचं नाव आहे स्टडी विथ जितेंद्र. कालेवाडीला मी गेल्या असताना तिथे पूर्ण रेडी बंद होत्या. ते रेडी करून सुरू केलं. त्याच्या आधी मी चिंतावरच्या शाळेला होतो तिथे लाईटच नव्हती. एलईडी पूर्ण लाईटच नव्हती. सरांना माहीत आहे. तर त्यात काही करायची गरज नाही आहे. सर्व आपण तंत्रप्रेमी आहोत. फक्त व्हिडिओ पेनड्राईव्हमध्ये अपलोड करायचा आणि रिमोटून दाखवायचं. हा इथे मी अपलोड केला होता द्रयुक्त शब्दाचे वाचन. आता इथे आपण शिकत असताना द्रवाले आपण शब्द लिहून घेतो पण 4-5 शब्द लिहून दिल्यावर आपण तिथेच थांबतो. पुढचे शब्द आपल्याला कधी आठवत नाही किंवा वेळ मिळत नाही. वेळेचा आपल्याकडे खूप अभाव आहे. आपल्याकडे 2 वर्ग आहेत. बोलणं आणि करण्यामध्ये फरक आहे. 2 वर्गात शिकवणे त्यात मागे असलेल्या मुलांना शिकवणे समोर असलेल्या मुलांना शिकवणे ही तारेवरची कसरत आहे. तर त्याचा फायदा ते चांगले शॉर्ट मुलं आहेत ते पटकन कॅच करतात आणि ते पटकन वाचायला शिकले. हा माझा अनुभव आहे. व्हिडिओ बघितलं त्या व्हिडिओमध्ये चित्राचे गाव सांग सारखे पासून सुरू होणाऱ्या शब्दाला गोल कर, कणी सुरू होणारे शब्द लिह, असे भरपूर आपण उपक्रम पहिल्या वर्गासाठी राबवू शकतो. अक्षर वर्ग करताना हा एक उपक्रम मी आपल्या वर्गात राबवितो. ही रिकामी माचीसची डब्बी आहे. त्या माचीसच्या डब्बीला
जे आपण कार्पेट रूपाकडे ते टेप असते, टेप घालून आणि मार्करने इथे आपण लिहिलं अप्रूव्ह आहे. बघ आपल्याला पची ओळख करून आहे चित्राप्रमाणे आपण पची ओळख मुलांना झाली, समजा मुलांना पची ओळख झाली आहे, ची ओळख झाली आहे, ची ओळख झाली आहे, ची ओळख झाली आहे. मी चारच घेतो. आपण मुलांना ओळख झाली आहे त्याचं दृढीकरण करायचे. आपण मुलांचं अक्षर ओळखायची दृढीकरण करायची आहे. आपण ब्लॅकबोर्डवर हे शब्द लिहून दिलो. आता प्रॅक्टिकल म्हणून मी मुलांना हे कार्ड दिले, प्रॅक्टिकल आहे. आता बघा बरं, हा ब कुणाकडे आलाय त्यांनी दाखवावं. आपण मुलांना प्रश्न करू, ब कुणाकडे आलाय, समजेल तो बरोबर टाकले. ब कुणाकडे आलाय, ह कुणाकडे आलाय, दोन्ही बाजू लिहिलाय. समजलं ना. च कुणाकडे आलाय, आपण तो समजून घेऊ की कशा प्रकारे घ्यायचे आहे. तर त्याच्यानंतर हा एक उकून झालं. आता त्याला बोलवायचं, ब कुणाकडे आहे, ये बला बोल कर. च कुणाकडे आहे, ये चला बोल कर. तो कुणाकडे आहे, चला बोल कर. ह्या उपक्रमामुळे मुलांचं दृढीकरण होईल.